जो मुंबई आंदोलनानंतर जी.आर. निघाला, त्या जी.आर. नंतर मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या संख्येमध्ये वाढ झाली, घट झाली की काहीच फरक नाही पडला? नाही, आता जी रुटीन त्यांची प्रोसेसमध्ये आहे की जी मराठवाड्यामध्ये पूर्वी मिळतच नव्हती, ती एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर जो काही निर्णय झाला की नोंदी शोधा आणि ते काढा, त्यातनं ते प्रमाण निश्चितपणे वाढले आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये वाढलेलं आहे. पण उर्वरित मराठवाड्यामध्ये तेवढ्या प्रमाणात नोंदी सापडत नसल्यामुळं त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने अडचणीच होत आहे. पण ह्याच्यात मला अजून एक कळत नाही की मराठा समाजाला वेगवेगळ्या दोन अजून ऑपॉर्च्युनिटी असताना आपण एकाच वाटेने जाण्याचा जो मार्ग निवडतोय, त्याच्यावर मराठा समाज अजून गांभीर्याने विचारमंथन करत नाही असं माझं निरीक्षण आहे. पण आता विखे पाटलांनी परत नव्यानं जरांगेंना काय आश्वासन दिलेलं आहे आणि त्यातनं काय? काही नाही, त्यांनी जी मागणी केली हैदराबाद गॅझेटियर लावून महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लावा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगलीमध्ये सातारा गॅझेट आणि कोल्हापूरला कोल्हापूर गॅझेट. आता गॅझेट लावा म्हणजे काय लावा? काय काय नक्की गॅझेट? गॅझेट ऍक्च्युअल गॅझेट हे व्यक्तीचं असतं आणि गॅझेटियर हे त्या जिल्ह्याची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, भौगोलिक आणि सगळ्या ह्याची हिस्ट्री त्याच्यामध्ये असते. आणि त्याच्यातला एक पार्ट मध्ये याच्यामध्ये किती धर्माचे किती लोक राहतात त्याची एक संख्यात्मक, गावानुसार वाडीनुसार ती संख्या आहे. नाही, गावानुसार वाढीचं नसेल, ती अब्स्ट्रॅक्ट आहे, म्हणजे एकत्रित माहिती आहे. त्यामुळे त्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या फार फार तर एखाद्या तालुक्याची असू शकते, पण गाववार जी काही रेकॉर्ड आहे ते गॅझेटियर मध्ये नाही. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजही प्रमाणपत्र मिळायला ब्रिटिश रेकॉर्डचा उपयोग होतो. त्यामुळे गॅझेटियर लावून वेगळं आपण काय करणार, अडथळा तयार होईल. कारण गॅझेटियर लावल्यावर काय होतं, ज्याची नोंद नाही त्याच्यासाठी गॅझेटियरचा वापर करायचा आहे आणि मग त्यासाठी 3 जणांची गाव पातळीवरची ग्राम समिती आणि नंतर वंशावळ समिती तालुका पातळीची, अशा 2 स्टेज पार करून त्याला प्रमाणपत्राकडे जायचंय. पण कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याच्याकडे वंशावळीची नोंद आहे त्याला गॅझेटियर लावून काय उपयोग नाहीये. हा माझा खरा मुद्दा आहे. पण याच्यामध्ये आता जे आंदोलन झालं, प्रसाद लाड आणि विखे पाटील गेले, तर त्यांनी आता काय आश्वासन दिलेलं आहे ज्याच्यावरती जरांगे पाटील खुश आहेत? त्यांनी आश्वासन 3 गोष्टींचं दिलंय की मराठा समाजाला जे ओबीसीच्या सवलती आहेत त्या सगळ्या आम्ही लागू करू. त्याचबरोबर ते आता लागू नाहीत का? ऍक्च्युअल त्या तर 2016-17 पासून टप्प्याटप्प्याने लागू झाल्या. म्हणजे कुंभना तुम्हाला माहित नसेल, परंतु ओबीसी साठी असा एकवट जी आर नव्हता. तो मी आणि शिवप्रहारचे संजीव गुरु आम्ही पहिला काढला आणि मग ओबीसी प्रमाणे सवलती देण्यासाठी मग दुसरा जी आर हा आपण त्याच वेळेस काढलेला आहे. आणि तो मराठा म्हणून नाही काढलेला, तर खुल्या प्रवर्गातले जे आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांना, आणि त्यामुळं आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली सवलत ही ऑटोमॅटिकली मराठा समाजाला लागू आहे. पर्टिक्युलरली त्यात मराठा शब्द कुठेही त्या काळामध्ये वापरला गेला नव्हता, कारण त्याला आरक्षण नव्हतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या मिळाल्या 2016 पासून ते 2018 पर्यंत ह्या सगळ्या ईडब्ल्यूएस फॉर्मॅटमध्ये मिळाल्या. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.